त्यांनी डोळे मारो आम्ही खेटर मारो, महाविकास आघाडीला खेटर मारो. डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं, लुटारू म्हटलं. याचं उत्तर नाना पटोले देतील का? शरद पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. सोनिया गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. देश के गद्दारों को मुक्के मारो सालों को, देश के गद्दारों को मुक्के मारो सालों को. छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. सोनिया गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. उद्धव ठाकरे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांकरता वंदनीय आहे, आराध्य दैवत आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली, शिवभक्तांची क्षमा मागितली, ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच पोचली त्यांची क्षमा मागितली, नतमस्तक होऊन माफी मागितली. तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत. माझा पहिला प्रश्न त्यांना आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं, लुटारू म्हटलं. याचं उत्तर नाना पटोले देतील का? मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला. याचं उत्तर नाना पटोले देतील का? संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजांना वंशज असल्याचा पुरावाच मागितला. याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का? आणि जितेंद्र आव्हाडांनी तर म्हटलं, अफजल खान आणि शाहिस्ते खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही तर अफजल खान शाहिस्ते खान आहे म्हणून ओळख आहे. शरद पवार उत्तर देतील का? शरद पवार साहेब उत्तर देतील का? आणि आता एक दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली. तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे. म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकडे असतील, आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील, आदर्श पटले असतील, या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केलं आहे. राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम राजकारण होतंय असं वाटतं का विरोधकांकडनं? 1,00,000% राजकारण आहे. सकाळी काँग्रेसनी म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्र झाले माफी मागा, पंतप्रधानांनी माफी मागितली. या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही. त्यांना मतं पाहिजे आहे, मताचे राजकारण करायचं आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण करत आहे. त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे. त्यांनी जोडे मारो आम्ही खेटर मारो, महाविकास आघाडीला खेटर मारो. त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं, आम्ही खेटर मारू. कारण तुम्ही बदमाशी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही नावाला कलंक आहे.